गाईज, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या दीदीच्या चॅनलमध्ये. कारण की दीदी झोपलेली आहे म्हणून मी आज सुरू केलं आहे, कारण की मला करायचं होतं. गाईज मी डबल बोल. हे ते बरोबर आहे. माझा भाऊ गाईज ड्रॉइंग काढतोय चक्क. ओ माय गॉड, कस काय रे. ही माझी मम्मी उठली. आमच्या घरी बघा कोण आलंय. श्रेयस चौधरी. बाई, याला आम्ही बाई म्हणतो. आता मन दीदीने ब्लॉग मध्ये घेतलं नाही. असलं तर येडे चाळ्या करायच्या असतील ना, घेणारच नाही. काय हा बरं, चला. हा मागव. हम्म. गाईज, माझ्या दीदीच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय. झालं का बाय बाय. चालला घरी. जाय बाय बाय. जाय जाय जाय. इथं घर नाही, सॉरी. बाय. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. गाय थंडी इसलिए आपची दीदी का नाही काय तो म्हणते ना आपची दीदी का थंडी म्हणून वाव, काय बाई. अरे तुला काय हा एवढा पागल माणूस आहे. हा म्हणतोय थंडी झाली आहे म्हणून हात चड्डी घातली तुम्ही. त्या घरचा म्याव. भाई एवढा पागल आहे, म्याव म्याव करतोय. भाई डोकं फुटायची बारी आली, म्याव म्याव करते. प्लस कॉपीराइट देते व्हिडिओला. पहिले सांग, तुझं डोकं तरी फुटलंय का? बाय तुझं नाही, मी याचं म्हणते. बाय बाय झालं मग घरी. बाय. अरे जा. बाय जर इथून नफल घरी आलास तर बघ. बाय बाय. बाय बाय. येऊ नको आपण. आधी सांगते गाईज, मी व्हिडिओ चालूच केलाय, बघू येतोय का झालं नाही. का? आलं. मी कूलरनी केस सुकवते. वाव, न्यू ट्रिक गाइस, आप भी ट्राई कर सकते हो. आपके घर कूलर हुआ तो आप भी ट्राई कर सकते हो, क्योंकि हेअर ड्रायर केसांसाठी हानिकारक आहे. कारण की रोज रोज आपण हेअर ड्रायरनी नाही सुकू शकत केस. सो दिस इज बेस्ट ऑप्शन. हे बघा, कूलर पण दाखवू शकतो मी तुम्हाला. काय दाखवू नको कूलर. काहीच कूलरची ऍड इसलिए हे बघा. हम करते. डिस्क्लेमर भेटेल, कारण की आम्ही कोणती कूलरची ऍड दाखवत नाही. ह्या कूलरनी हिने हिचे केस सुकवले. श्रेयस कूलरची ऍड करणार आहे. सो बता क्या है इस कूलर का. गाइज मेरा करने वाला हूँ. मराठी आपला मराठी ब्लॉग आहे. हाँ. गाइस, आपण आता करणार आहोत इंट्रोडक्शन. म्हणजे हा कूलर खूप मोठी हवा देतो. तुम्हाला मी दाखवतो. 5 मिनिटं थांबा, जरा 5 मिनिटं थांबा. झाली हवा चालू. घे. ओके, बघा, ये बहुत हवा देता है. इसका ये ऊपर नीचे होता है. ये गरम लो हवा दे सकता है. आइस कूलर. इधर से आप इसको पानी भर सकते हो. इधर से ऐसा पानी भर हाँ, पाणी टावेल घे जाऊ. हाँ. इधर से आपण पाणी देख सकते. बोलायचं. नाही घेतो तर काहीतरी वेगळंच. बोल. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय दीदी अँड माझ्या चॅनल मध्ये. अशी काय बोललास, तेच बोललास ना. कूलरची हवा गाईज, मस्त मस्त थंडा थंडा. काय करतोय माझ्या केसांचं? इज्जत नाही गाईज, माझ्या केस आणला. गप ना. असं पागल करतात दिवस रात्र. ये देखो भूतनी. तू मार खाशील माझ्या हातचा. वेलकम बॅक टू माय चॅनल. बस रे, लोक पागल होतील ऐकून. गप. दुसरं बोल. ह, वेलकम बॅक टू माय इग्नोर गाईज, इग्नोर. अरे नेट बोल ना. गाईज. झोपली हीच. केस बघा माझे, केस सुकवले त्याने. कशा याने खराब केले. बॅक टू माय चॅनल आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे ईश्वरीमकरच्या चॅनल मध्ये. येस. गाईज, माझी मम्मी पापड करते. कोणाकोणाच्या घरी पापड चालू आहेत सांगा लवकर. सांगा काय सांगा ते, जाऊन जा सांग. इंट्रोडक्शन कर परत पापडचं. ॲडव्हर्टाइजमेंट गाईज. कविताच पापडची ॲडव्हर्टाइजमेंट श्रेयस करणार आहे. प्लीज. हे पापड
हा. खूप स्वादिष्ट आहे हा. आणि स्वस्त पण आहे. स्वस्त बरं आहे. कितीला विकते बाई? स्वस्त आहेत कितीला विकते सांग ना. कितीला विकते रे? 50 रुपयाला काय 50 रुपयाला? एक पापड. एक पापड असं एवढी एक श्रीमंत? पापड, 50 रुपयाला. मम्मी काय आहे त्याच्यात की एक 50 रुपये एक पापड? ओ माय गॉड. गाईज माझी मम्मी खूप सुंदर दिसते माहिती ना तुम्हाला. माझ्या आईला वाटतं की मी तिला चांगलं घेत नाही. एवढी तर चांगली दिसतीच. ओय कसली भारी दिसतेस. आणि पापड करताना तर अजून हवा हवा आहे. आता मुंकी झाली आहेस का? तोंड बंद केलंय काय? स्माइली फेस. का? मी दिसायला नाही पाहिजे ना. आय एम सो प्रीमियम. प्रीमियम एवढ्या वेळचा तर ब्लॉग मध्ये आला आणि म्हण आय एम सो प्रीमियम. राहू दे. ब्लॉग मध्ये पण हम्म. लवकर थंबनेल बंद कर. नो डायरेक्ट बंद करायचं. म्हणजे तू थांब चॅनल बंद करत तुला धोडून काढेल मी. तर आता गुड इव्हनिंग झालेली आहे गाईज आणि आता आम्हाला भूक लागली होती तर आम्ही आता मॅगी बनवतोय. अभी हमारी दोनों की लड़ाई हो चुकी है. अब मैगी के लिए दोस्ती करनी पड़ रही है. मैगी के लिए तेरे मैगी के लिए लिए नहीं बना रहा मम्मी के लिए और मेरे लिए बना रही. 3 किस लिए लाए थे? 3 किस लिए लाई थी? ऐसे ही. देख मैं आईपीएल देखना. अभी हम मैगी बनाएंगे और आप भी देखो मैं मैगी कैसे बनाती हूँ. मला माझ्या मॅगीची रेसिपी शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तो शॉर्ट व्हिडिओ मी टाकेल तेव्हा तुम्ही बघा मी मॅगी कशी बनवते और तुम्ही पण तशीच ट्राय करा. मी सिम्पलच बनवते जसं कांदा टमॅटो टाकून बट तरी पण बघा आणि कमेंट करा लाईक करा शेअर करा. गाईस तुम्हाला पण माहिती आहे 2 मिनिटात मॅगी बनते असं म्हणतात पण त्याला 2 मिनिटं नाही लागत. त्याला 5-10 मिनिटं लागतात मॅगी बनायला मग ती कुठून तरी शिजून येते. आता मी घेतलेला आहे कांदा. आता तो कांदा कापायचा मग टमॅटो कापायचं मग ते फ्राय करायचं पाणी टाकायचं मॅगी टाकायचं आणि मसाला टाकायचा मग मॅगी बनते. शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा नक्की बघा. तर गाइस मॅगी बनतीये तुम्ही बघू शकता. देख सकते हो आप. सब मैं अकेले कर रही हूँ कोई मेरे को हेल्प ही नहीं कर रहा. वीडियो भी अकेले निकाली हूँ. अकेले कुछ समझता नहीं है. तर आपको अभी दिखाऊंगी मॅगी. गाइस फोनला चार्जिंग नाही 5% तर मी चार्जिंग करते थोडंफार आणि मग तुम्हाला डायरेक्ट मॅगी दाखवते. ओके बनले. कमाल नहीं है वो पैकेट में आता जो मसाला होता है उसका कमाल है. तू सांग फक्त कशी बनवली ते बाकी सांगू नकोस. सबसे अच्छी है. गाईज मग अशी मी मॅगीचा नंतर व्हिडिओ काढलाच नाही. मी शॉर्ट व्हिडिओ काढण्यातच माझं चार्जिंग संपली तर नंतर मी काही व्हिडिओ काढला नाही. तर तरी भावाचा रिव्ह्यू घेतला मी कशी झाली पण ते जरा डोक्यातून पागल तर काहीच सांगतं हेन तेन. सो तुम्हाला माझा ब्लॉग कसा आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. जर तुम्हाला माझ्या रेसिपी पाहिजे असतील जर तुम्हाला काहीही पाहिजे असेल म्हणजे कोणती पण रेसिपी तुम्हाला सांगू शकता मी तुम्हाला ती रेसिपी सांगेल माझ्या हातची ते पण प्लीज सांगा. आणि आताचा मी ब्लॉग खतम करत आहे म्हणजे संपत आहे म्हणजे बंदच करत आहे. आता मला थोडंसं काम आहे सो मला ब्लॉग पण काढता येणार नाही आणि भेटू यानंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. शॉर्ट व्हिडिओ बघा नक्कीच आणि पहिलेच तुम्हाला येऊन जाईल शॉर्ट व्हिडिओ माझा मॅगीचा. हा व्हिडिओ त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी येऊन जाईल बट तरी सांगा कशी झाली आहे दिसायला कशी झाली वरतून तरी दिसायला. माझी आई म्हणते त्यात कोथिंबीर टाकायला पाहिजे होती वरतं. मी तिला बोललं मग तू यायला तर पाहिजे होतं मला मदत करायला. आई मग ते सांगितलं का नाही तसं माझी पण गलती म्हणून माझ्या मम्मीला सांगितलं नाही बट तरी जर रेसिपी पाहिजे असेल तर प्लीज सांगा मी सांगेल. चलो बाय.